आपल्या समेत नगरसेवक शंकरजी राक्षे आहेत। राक्षे साहेब काय सांगाल? खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ही लढाई मराठा समाज लढतोय आणि केवळ सरकार प्रत्येक वेळेस मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय। खरं तर अनेक वेळा माध्यमांच्या चॅनल माध्यमांच्या याच्यातनं पाहण्यात आलं की सरकारची भूमिका ज्या वेळेस घेतली जाते त्या वेळेस सरकार सांगण्यात येतं की आम्ही 10% आरक्षण दिलंय, ओबीसीतनं आरक्षण देता येणार नाही। जरांगे पाटलांची जी मागणी जरांगे पाटील करतात ती योग्य करत नाहीये। ज्या वेळेस लाखोच्या संख्येने मराठा समाज बाहेर पडतो त्यावेळेस एखादा व्यक्ती चुकीचा असेल, 2 व्यक्ती चुकीचे असतील, 4 व्यक्ती चुकीचे असेल, ज्यावेळेस लाखो लोक बाहेर पडतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांनी पण काही ना काहीतरी विचार केलेला आहे आणि त्या भावनेनेच मराठा समाज देखील ही जी ओबीसीतनं आरक्षणाची मागणी केली आहे तर ती योग्य आहे याबाबत अनेक इतिहास संशोधकांनी देखील पूर्वीचे दाखले दिलेत आणि कुणबी समाज आणि मराठा समाज हा एकच आहे आणि तो इतिहासामध्ये त्याच्या ज्या नोंदी आहेत त्या संपूर्ण नोंदी शासनाला असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, चॅनलच्या माध्यमातून असेल, हे निदर्शनास आणण्याचं काम अनेक विधी तज्ञांनी केलेलं आहे। तरी देखील खरी तर ही भूमिका शासनाचीच आडमुठेपणाची भूमिका आहे। शासनाने मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करून सर्वांना ओबीसी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यामध्ये ओबीसी मध्ये अधिकचं आरक्षण सर्व समाजांना कसं देता येईल या बाबतीत देखील मराठा समाज शासनाने विचार केला पाहिजे। आणि प्रत्येक वेळेस म्हटलं जातं की ओबीसी आणि मराठा समाज समोरासमोर उभा राहिलाय, त्याच्यामध्ये काहीतरी वादिवाद लावला गेलाय, पण मात्र ग्राउंड लेवलला अशी कुठलीही परिस्थिती नाहीये। दोन्ही समाज ग्राउंड लेवलला एकत्रच नांदत आहे आणि दोन्ही समाजामध्ये चांगले संबंध आहे। शासन आणि राज्यकर्तेच दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय। मराठा समाजाचा शासनाने अंत पाहू नये, शासनाने मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे आणि येत्या काळामध्ये जर आरक्षण दिलं नाही तर अनेक शेतकरी बांधव मुंबई या ठिकाणी गेलेले त्यांचे पाठीमाग जनावरे असतील किंवा शेतीचं काम उरकून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, जनावर वगैरे या भागामध्ये आहे, उद्या असा वेळ यायला नको की जनावर घेऊन लोकांना गाया म्हशी बैल घेऊन मुंबईला जायला लागेल। अशी परिस्थिती शासनाने येऊन देऊ नये, तत्काळ शासनाने निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने, खेड तालुक्याच्या वतीने शासनाला विनंती करतो। शंकर भाऊ, एक शेवटचा प्रश्न आहे। एक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। शंकर भाऊ, एक शेवटचा प्रश्न विचारेल। सरकार आतापर्यंत वेळ मागून घेते, आतापर्यंत अनेक एवढा वेळ लागेल, GR काढत नाही, अंमलबजावणी करत नाही। आपण पाहिलं की पाटे देखील शपथविधी झालेला आहे, राज्यपालांचं ऑफिस ते काय म्हणतात ते देखील रविवारचं चालू असतं, मग हीच अंमलबजावणी करायला एवढा वेळ का लागतोय? खरं तर तुमच्या प्रश्न जो आहे याबाबत सांगायचं जर झालं तर विधानसभा आपली अस्तित्वात आहे। विधानसभा असेल, लोकसभा असेल, ही जी मंडळं आहेत ही कायदा बनवणारी मंडळ आहे आणि हे राज्य कायद्यावरती चालतंय। जर शासनाने ठरवलं तर 1 दिवसामध्ये देखील शासन कायदा करू शकतं आणि शासनाने जर कायद्यामध्ये त्या पद्धतीची जर तरतूद केली तर 100% आरक्षण देण्यासाठी शासनाला कुठल्याही वेळेची गरज नाहीये आणि शासनाने जी वेळ घ्यायची होती ती 1.5 वर्षापूर्वीच घेतलेली आहे। 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस वाशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज त्या ठिकाणी गेले, मनोज दादा त्या ठिकाणी गेले, त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी वाशी या ठिकाणी येऊन अध्यादेश दिला। मात्र गेल्या 15 महिन्यापासून त्याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाहीये आणि शासन प्रत्येक वेळेस वेळ मागून केवळ वेळ काढूपणा करू शकतं। असा वेळ काढूपणा करून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही। शासनाने ठरवलं तर 1 दिवसात आरक्षण मिळेल। कायदा बनवण्याचा संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे आणि कायदा बनवण्यासाठी जनतेने त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। कुठेतरी शासनावर देखील दबाव आहे का ओबीसी बांधव? कारण ओबीसी बांधव देखील महाराष्ट्रामध्ये
जरी त्यांचा एकोपा नसला तरी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासनावर कुठेतरी दबाव आहे का ओबीसी नेत्यांचा, की यांना आरक्षणामध्ये आपण हे केल्यानंतर, अंमलबजावणी केल्यानंतर त्यांचा देखील मोर्चा येऊ शकतो, ते देखील एकत्र येऊ शकतो? खरं तर ओबीसी नेत्यांचा विरोध असू शकतो, पण सर्वसामान्य ओबीसी नागरिकांचा विरोध नाहीये. ओबीसी नेत्यांना देखील राजकारणच करायचंय. इतक्या वर्ष ओबीसी सर्वसामान्यांच्या जीवावरती त्यांच्या नेत्यांनी पोळ्या भाजलेल्या आहे. ओबीसी समाजामधील देखील अनेक जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा झालेला नाहीये आणि त्यामुळं मायक्रो ओबीसी असेल किंवा इतर ओबीसी सर्वसामान्य असेल तो देखील मराठा समाजाबरोबर आहे. आपण हे वेळोवेळी पाहिलेलं आहे. अनेक ओबीसी समाजातील सर्वसामान्य नागरिक हा मराठा आंदोलनामध्ये दिवसभर सहभागी झालेला आहे. जी जमेल ती मदत ओबीसी समाजाने केलेली आहे. त्यामुळे समाज 100% विरोधात नाहीये, नेते विरोधात असू शकतात. त्यामुळं ओबीसी समाज आणि मराठा समाज गुन्ह्या गोविंदाने नांदतोय आणि ओबीसी समाजाचा देखील मराठा समाजाला या आरक्षणासाठी पाठिंबा आहे असं दिसतंय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सरकारला आता नक्कीच लवकरात लवकर ही काहीतरी अंमलबजावणी करावी लागेल, नाही ते आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र होऊ शकतो. येणाऱ्या पुढच्या 2-4 दिवसामध्ये यांनी शंकर भाऊंनी सांगितलं आपल्याला की आम्ही जनावरे घेऊन देखील मुंबईला जाऊ शकतो, अशा प्रकारच्या बांधवांच्या भावना आहेत. नक्कीच सरकारने याचा विचार करावा. हा व्हिडिओ खूप शेअर करा आणि निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला खूप लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद.